प्रोफेसर एस कोळेकर शिवाजी विद्यापीठामध्ये रसायनशास्त्र विभागामध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करत आहे. तर ह्या RR कॉलेज या कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वर्कशॉप जे आता आज इथं आयोजित होत आहे, ॲडव्हान्स सिंथेसिस मेथड्स फॉर फंक्शनल मटेरियल्स फॉर सस्टेनेबल एनर्जी सोल्युशन्स, या कार्यशाळेसाठी मला खास निमंत्रित केलं. यामध्ये यांनी जो विषय घेतलेला RR कॉलेज या ऑर्गनायझेशनला, ते अतिशय असा उपयोगी विषय आहे. जे सध्या जगामध्ये जे ऊर्जेचं जे विषयी जे संशोधन सुरू आहे आणि ऊर्जेची निकड जी आहे त्याच्याविषयी विचार होणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी फक्त मोठ्या शहरामध्ये किंवा मोठ्या संस्थांमध्येच अशा प्रकारचे कार्यक्रम होणं म्हणजे अशा प्रकारे विचारमंथन होण्यापेक्षा छोट्या छोट्या कॉलेजमधून अशा प्रकारचे विचारमंथन होणं आणि इथल्या ज्या विद्यार्थी वर्ग आहे या विद्यार्थी वर्गाला कळावं की नक्की कशा प्रकारचं संशोधन अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लेवलपर्यंत हे संशोधन गेलेलं आहे. छोट्या छोट्या विद्यापीठामधून ते अतिशय असे आंतरराष्ट्रीय विद्यापीठापर्यंत हे कळणं जास्त गरजेचं होतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, आता सध्या प्रत्येक देशाची अशी गरज आहे की प्रत्येक गोष्ट आहे ऊर्जेवरती चालली पाहिजे, इलेक्ट्रिकल एनर्जीवरती चालली पाहिजे. त्यासाठी बॅटरी तयार करणं किंवा तशा प्रकारचं जे नैसर्गिक वायू किंवा नैसर्गिक जे काय ज्याला म्हणतो आपण पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत त्याला पर्याय म्हणून काय असायला पाहिजे. तर या प्रकारचे बॅटरी अशा प्रकारचे मोठं संशोधन सगळ्या जगभरामध्ये सुरू आहे. तो पर्याय म्हणून आपण वापरला जातो. ती इलेक्ट्रिसिटी जनरेशन करणं किंवा ती स्टोअर करणं याच्यावरती जास्त विचार आता सगळीकडे सुरू आहे. अशा जगामध्ये अशा हजारो प्रयोगशाळा काम करतात. त्यापैकी आपल्यासारखे कॉलेजसुद्धा त्यामध्ये इथले काही संशोधक जे काय आता PhDचे सुपरवायझर आहेत किंवा मार्गदर्शक आहेत किंवा इथले विद्यार्थी हे पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात. तर या संशोधनामुळं या प्रकार ऊर्जेच्या निर्मितीमध्ये आणि ऊर्जेच्या साठवणुकीमध्ये जो एक छोटा छोटा घटक म्हणून जो पार्टिसिपेशन आहे अशा छोट्या छोट्या कॉलेजसुद्धा आहेत. तसंच आमच्या विद्यापीठाचं पण आहे. तर इथल्या खास करून ह्या प्रयोगशाळा इथल्या वर्कशॉपमध्ये कार्यशाळेमध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, म्हणजे PhD संशोधक विद्यार्थी आहेत, मास्टर्सचे म्हणजे MSc पण विद्यार्थी आहेत आणि योगायोगाने ह्या कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशन पण सुरू आहे की त्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट्सचे प्रकल्प जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रकल्पामधून या मुलांना ओळख व्हावी की नवीन संशोधन कुठल्या प्रकार सुरू आहे किंवा ह्या जगामध्ये आता कुठल्या संशोधनावर जास्त भर दिला जातो. तर ह्याविषयी संशोधन करण्यासाठी थोडी प्रेरणा मिळाली असं एक ह्या उद्देशा लक्षात आला ह्या वर्कशॉपचा. आणि ह्या लेक्चर जे आता आयोजित केले त्याच्यामधून खास करून मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा मिळेल की भविष्यामध्ये आपण कोणत्या प्रकारे संशोधन करायला पाहिजे. किंबहुना MSc करून पुढे जाऊन संशोधन करण्यापेक्षा MSc करत असतानाच आपल्याला एखादं संशोधन असं करता येईल का, तेव्हा अशा संशोधनामध्ये आपल्याला भाग घेता येईल का, असंही माझ्या मते 100% या मुलांमध्ये थोडीशी अशी प्रेरणा निर्माण होईल असं एक माझं मत आहे. जतचं हे राजारामराव महाविद्यालय अगदी सीमा भागातलं कॉलेज आहे. बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. त्यामुळे ह्या संशोधनामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी टिकण्यासाठी काय करावं लागेल? आता कसं आहे, ग्रामीण आणि शहरी भाग हा आपण जरी क्लासिफिकेशन करत असलो तरी सुद्धा ग्रामीण भागातले विद्यार्थी यामध्ये टिकणं किंवा न टिकणं हा प्रश्नच नाही. अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करत आहे. आता माझ्याच प्रयोगशाळेमध्ये ह्याच कॉलेजमधून कॉलेज फार डेव्हलप झालेलं नसताना तेव्हा सुद्धा इथे BS झाले विद्यार्थी माझ्याकडे संशोधन करून जगभरामध्ये फार मोठ्या लॅबोरेटरीजमध्ये ते काम करत आहेत. ते पोस्ट डॉक्टर रिसर्चर आहेत किंवा असिस्टंट प्रोफेसर आहेत बाहेरच्या प्रगत देशामध्ये. त्यामुळं ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा काय याच्यामध्ये संशोधनामध्ये काय असा विशेष काय फरक करण्याची काही गरज पडत नाही. कारण अतिशय पोटेन्शियल असले हे विद्यार्थी आहेत. जतच्या आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरचा मजगोंडा वडियार जो ह्या कॉलेजचा विद्यार्थी आहे त्यानं इथं BSc केलं, माझ्याकडे MSc करून PhD केली. तो कॅनडामध्ये गेला, कॅनडामध्ये 2 विद्यापीठामध्ये पोस्ट डॉक्टरेट केली. तशीच तो आता कोरियामध्ये अतिशय मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतोय. तसंच आता सध्यासुद्धा इथलेही काही विद्यार्थी आहेत माझ्याकडे PhD करत आहेत की जे ह्या कॉलेजमधून अतिशय ग्रामीण भागांमधून आलेले विद्यार्थी आहेत, अतिशय बॉर्डरमधले आहेत. त्यांना लँग्वेजसुद्धा प्रश्न आहे की कन्नड लँग्वेज आणि मराठी लँग्वेज, तरीसुद्धा ते अतिशय प्रगत अशा प्रकारचे संशोधन ते करत आहेत. आणि त्यांना फक्त एक दिशा देणं गरजेचं आहे किंवा एखादी सुविधा उपलब्ध करून देणं एवढंच फक्त गरजेचं आहे सध्या. फार त्यासाठी काही अगदी म्हणजे असतानाच तो विद्यार्थी प्रगत त्याच्यामधून आला पाहिजे असं काही नाही. तर ह्या भागातील विद्यार्थ्यांना एकदम असं चांगलं एखादं संधी दिली की निश्चितपणे ते सिद्ध करता आणि सिद्ध केलेलं आहे विद्यार्थ्यांनी. आणि तसं ह्या कॉलेजचा जर लौकिक बघितला तर आतापर्यंतचा इतिहास बघितला तर निश्चितपणे अगोदरपासूनचा इतिहासामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी अतिशय चांगल्या पदावरती वेगवेगळ्या ठिकाणी संशोधक म्हणून काम करतात किंवा सायंटिस्ट म्हणून आहेत किंवा लेक्चरर मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा ते काम करत आहेत. ही ह्या भागाचं
एक कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं सायन्समध्ये किंवा या सेक्टरमध्ये इंजिनिअरिंगच्या सायन्सच्या सेक्टरमध्ये. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.